फळमाशी पकडण्यासाठी हा ग्लास ट्रॅप कसा लावायचा आणि गोळी कशी लावायची आपण प्रत्यक्ष बघूया. त्याला शक्यतो हात लावू नका गोळीला, डायरेक्ट प्लास्टिकमधूनच बाहेर काढून गोळी लावायची. विषारी नाही आहे, पण आपल्या हाताचा वास, इथं होल आहे, या होलमधून आपल्याला हे घालायचं. बस इतकंच करायचं. हे लटकवायचं असं, जेणेकरून ह्याचा वास, आणि हे बंद करायचं. आणि हे झाडाला बांधायचं. यातून फळमाशा ज्या असतात त्या आत जातात आणि काही वेळाने आपोआप मरून जातात, त्यांना बाहेर येता येत नाही. फळमाशीमधल्या सगळ्या नर माशा ह्याच्यामध्ये जातात आणि मादी माशी जी बाहेर राहते ती काही दिवसांनी आपला प्लॉट सोडून दुसरीकडे निघून जाते. आंब्यांमध्ये आळ्या होणे, कुठल्याही फळांमध्ये आळ्या होणे यासाठी हा ट्रॅप वापरला जातो. आळ्या होऊ नये यासाठी आधीच काळजी घेतली बरी, नंतर फवारणी करून फारसा उपयोग होत नाही. सर्व शेतकऱ्यांनी फळमाशीच्या नियंत्रणासाठी अशा प्रकारचे ट्रॅप अवश्य लावा. धन्यवाद.